दोआब हे काय असतं? आपल्याला सिंधू नदीचे काही प्रमुख दोआब निर्माण झालेले दिसतात। ज्या वेळेस एक प्रमुख नदी वाहते समजा या दिशेने आणि त्या नदीला दुसरी तिची उपनदी येऊन इथे मिळते, त्यावेळेस या दोन नद्यांच्या प्रवाहाच्या दरम्यान निर्माण झालेला हा साधारणतः त्रिकोणी प्रदेश म्हणजे असतो दोआब। सिंधू आणि तिच्या त्या उपनद्या झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज या 5 उपनद्या आणि सिंधू नदी यांनी अशा दोआबांची निर्मिती केलेली आहे आणि हे दोआब काही वैशिष्ट्यपूर्ण नावांनी ओळखले जातात। या दोआबांवर वारंवार प्रश्न विचारले जातात जोड्या लावाच्या स्वरूपात। ते दोआब आपण लक्षात घेऊयात बघा। बिस्त हे जालंधर दोआब म्हणून सुद्धा ओळखले जातं आणि ते कुठे आहे? बियास आणि सतलज नदीच्या दरम्यान। हे लक्षात ठेवण्याची ट्रिक इथे समजून घ्या। सत, ब फॉर बियास, सत फॉर सतलज, त्यानंतर बारी, ब फॉर बियास, र फॉर रावी। बारी हे दोआब कुठे आहे? तर बियास आणि रावी नदीच्या दरम्यान आहे। रचना किंवा बऱ्याचदा त्याला रेचना असं पण म्हणतात, त्यामध्ये र फॉर रावी आणि च न फॉर चिनाब, छज छ अशा अर्थाने च फॉर चिनाब, झ फॉर झेलम। सो छज किंवा छाज हे आपल्याला आढळत आहे चिनाब आणि झेलम नदीच्या दरम्यान। सिंध सागर दोआब हे आपल्याला आढळत आहे झेलम, चिनाब आणि सिंधू नदी यांच्या दरम्यान। सो ह्या 5ही दोआबांची नावं आणि ते दोआब कोणत्या नद्यांच्या दरम्यान आहेत हे आपल्याला लक्षात असलं पाहिजे। रिवाइज करू आपण एकदा। बिस्त, बियास आणि सतलज, बारी, बियास आणि रावी, रेचना किंवा रचना, रावी आणि चिनाब, छज, चिनाब आणि झेलम आणि सिंध सागर दोआब हे सिंधू नदी आणि झेलम चिनाब यांच्यामध्ये आपल्याला निर्माण झालेलं आढळतंय।